गडिंग्लजच्या बालकलाकारांनी जिंकली बीडच्या रसिकांची मनं। बीडमध्ये सुरू आहे 20व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्याची अंतिम फेरी। गडिंग्लज कला अकादमीच्या बालकलाकारांनी सादर केलं प्रायश्चित्त। 20व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्याची अंतिम फेरी बीड इथं सुरू आहे। संपूर्ण राज्यातून 24 नाटकं 10 मार्चपर्यंत सादर होणार आहेत। गडिंग्लजच्या इतिहासात प्रथमच या अंतिम फेरीमध्ये धडक मारलेल्या गडिंग्लज कला अकादमीच्या बालकलाकारांनी प्रायश्चित्त हे बालनाट्य सादर करत उपस्थित बीडकरांची मनं जिंकली। 20व्या महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी कोल्हापूर इथं संपन्न झाली होती। कोल्हापूर सांगली केंद्रात 52 नाटकांमधून गडिंग्लज कला अकादमीने द्वितीय क्रमांक प्राप्त करत अंतिम फेरीमध्ये पहिल्यांदाच धडक मारली आहे। अंतिम फेरी बीड इथं यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुरू झाली। या अंतिम फेरीचा पडदा गडिंग्लज कला अकादमीच्या प्रायश्चित्त या बालनाट्याने उघडला। स्पर्धेचं उद्घाटन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं। बालनाट्यातून बेसुमार झाडांची जी कत्तल होतीये त्यावर प्रकाश टाकत अतिशय उत्तम पद्धतीनं हे बालनाट्य सादर करत उपस्थित बीडकरांची मनं जिंकली। नाटक खूप भारी वाटतं। नाटकामध्ये आपण झाडे लावायला पाहिजेत। आजकालच्या जमान्यामध्ये असं झाले की सगळे झाडे तोडून टाकतायत, प्रदूषण होते, तर प्रदूषण टाळलं पाहिजे। हे नाटक बघून आम्हाला असं वाटतंय की खरंच झाडे लावायला पाहिजे, झाडे तोडायला नाही पाहिजे। त्याच्यातून सगळ्यांनी असं काहीतरी शिकायला पाहिजे। नाटक खूप छान झालं असं आम्हाला वाटतं। कोणता संदेश मिळाला या नाटकामधून? झाडे लावा, झाडे तोडू नका असं आम्हाला वाटतं आणि आम्ही ते नक्कीच झाडांना तोडायचा प्रयत्न करू आणि जेवढी झाडं आमच्याकडून लावण्यात येतील तेवढे आम्ही त्याला लावण्याचा प्रयत्न करू। डॉक्टर सतीश साळुंखे लिखित प्रायश्चित्त या नाटकाचं दिग्दर्शन शिवाजी पाटील यांनी केलं होतं। गडिंग्लजच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे राज्यात अंतिम फेरीमध्ये गडिंग्लज कला अकादमीने बालनाट्य सादर केल्यानं बालकलाकारांचे कौतुक सर्व स्तरातून होतंय।